नमस्कार विद्यार्थी, तुमचं मनापासून स्वागत. रघु आनंदाने पाण्याशी खेळत होता. त्याची आई रचना ओरडली, रघु, पाणी वाया घालवू नकोस. आज आपल्याला फक्त सकाळी 10 वाजेपर्यंतच पाणी मिळेल. मला लवकर भांडे भरावी लागतील. रघुने विचारले, आई, आपल्याला फक्त काही तासांसाठीच पाणी का मिळते? रचना म्हणाल्या, आम्हाला महानगरपालिका कार्यालयाकडून सूचना मिळाली आहे की टंचाईमुळे काही दिवस मर्यादित तास पाणी पुरवठा केला जाईल. जलस्रोतांबद्दलचा त्यांचा इयत्ता 5वीचा EVS धडा वाचताना रघुला समजले की पाणी प्रत्येकासाठी किती मौल्यवान आहे. दुष्काळ आणि पूर हा महत्त्वाचा विषय जाणून घेण्यासाठी या सत्रात माझ्यासोबत सामील व्हा. वनस्पती आणि प्राणी दोघांच्याही जीवनासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. पाण्याशिवाय पिके वाढू शकत नाहीत. आपण पिण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी, आंघोळीसाठी, धुण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगांसाठी आणि इतर अनेक गोष्टींसाठी पाणी वापरतो. म्हणून पाण्याला जीवनद्रव म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. फार पूर्वी निसर्गात पाणी मुक्तपणे उपलब्ध होते, पण आज आपण दुकानांमध्येही पाणी विकले जात असल्याचे पाहतो. यावरून असे दिसून येते की अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. म्हणूनच आपण पाण्याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे आणि आपल्या गरजांसाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी ते वाचवले पाहिजे. शिकण्याचे परिणाम. या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. पाण्याचे स्रोत ओळखा. पाण्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. दुष्काळ आणि पुराची कारणे समजून घ्या. महत्त्वाचे शब्द: जीवनद्रव, धरणे, जलाशय, दुष्काळ, पूर, वाहतूक. चला संकल्पना नकाशा पाहूया. पाण्याचे स्रोत. पाणी हा पृथ्वीवरील सर्वात मुबलक पदार्थ आहे. ते समुद्र, नद्या आणि तलाव भरते आणि पर्वतांवर बर्फ आणि बर्फाच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. वातावरणात पाणी हे पाण्याची वाफ आणि ढगांच्या स्वरूपात असते. पाण्याचे मुख्य स्रोत म्हणजे नद्या आणि तलाव, झरे, भूगर्भातील पाणी आणि विहिरी आणि समुद्र. गावांमध्ये लोक बहुतेकदा टाक्या, विहिरी आणि बोरवेलवर अवलंबून असतात.
महासागर हे पृथ्वीवरील पाण्याचे सर्वात मोठे स्रोत आहे. समुद्राच्या पाण्याला खारे पाणी म्हणतात कारण त्यात मिठाचे प्रमाण जास्त असते. हे पाणी पिण्यासाठी किंवा सिंचनासाठी योग्य नाही. नदी ही एक अशी वाहिनी आहे जिथून गोड पाणी वाहते. नद्या सहसा टेकड्या किंवा पर्वतांमधून उगम पावतात आणि महासागर, समुद्र किंवा तलावांकडे वाहतात. तलाव म्हणजे पाण्याने भरलेला परिसर. नदीवर धरण बांधल्यावर निर्माण होणाऱ्या मानवनिर्मित तलावांना जलाशय म्हणतात. पाण्याने भरलेल्या लहान जलाशयांना तलाव म्हणतात. तलाव, जलाशय आणि तलावांना नद्या, नाले, भूजल, पाऊस, वितळणारा बर्फ किंवा याच्या मिश्रणातून पाणी मिळते. त्यात कमी क्षार असल्याने ते पिण्यासाठी आणि सिंचनासाठी योग्य आहे. धरणे. धरण म्हणजे नदीवर पाणी अडवण्यासाठी आणि साठवण्यासाठी बांधलेली भिंत. साठवलेले पाणी एक जलाशय बनवते. धरणांचा वापर पिण्याचे पाणी, सिंचन, शेती आणि वीज निर्मिती, जलविद्युत साठी केला जातो. धरणे पूर नियंत्रित करण्यास, मासे आणि प्राण्यांच्या अधिवासासाठी आणि नौका विहार, पोहणे आणि इतर क्रियाकलापांसाठी मदत करतात. कृष्णा नदीवरील नागार्जुन सागर आणि श्रीशैलम ही प्रमुख धरणे आहेत. धौलेश्वरम येथे गोदावरी नदीवरील सर आर्थर कॉटन बॅरेज, हिमाचल प्रदेशातील सतलज नदीवरील भाकरा नांगल धरण. भूगर्भातील पाणी. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काही पावसाचे पाणी जमिनीत मुरते. ते मातीच्या थरांमधून खाली सरकते आणि कठीण खडकांपर्यंत पोहोचते. तेथे पाणी साचते आणि भूमिगत जलाशय तयार होतात. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्षार मिसळलेले असू शकतात. भूगर्भातील पाणी विहिरीच्या पाण्यासारखे येते. लोक जमिनीत खोलवर खोदतात आणि शोधतात खडकांच्या वरचे पाणी. विहिरीच्या पाण्यात क्षार आणि अशुद्धता असतात. कधी कधी भूगर्भातील पाणी दाबाखाली असते आणि जमिनीतील झरे नावाच्या छिद्रांमधून नैसर्गिकरित्या बाहेर येते. झऱ्याच्या पाण्यात विरघळलेले क्षार आणि खनिजे असतात, परंतु ते सहसा स्वच्छ आणि धूळ किंवा चिखलापासून मुक्त असते. पाण्याची वैशिष्ट्ये. शुद्ध पाणी रंगहीन, गंधहीन आणि चवहीन असते. पाण्याची चव त्यात विरघळलेल्या क्षार आणि खनिजांपासून येते. पाण्याला वजन असते.
पाणी वरच्या पातळीपासून खालच्या पातळीकडे वाहते. गरम किंवा उकळल्यावर पाणी बाष्पीभवन होते. पाणी ज्या भांड्यात ठेवले जाते त्याचा आकार घेते. वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरात सुमारे 70% पाणी असते. सांस्कृतिक आणि कौटुंबिक विधींमध्ये पाण्याचे महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन काळापासून पाण्याची पूजा करण्याची प्रथा आहे. अनेक प्रथा आणि सण पाण्याशी संबंधित आहेत. काही ठिकाणी तलाव पावसाच्या पाण्याने भरले की लोक आनंद साजरा करतात. नवीन वधू पारंपरिक विधी म्हणून घरात नळाची पूजा करू शकते. प्राचीन काळी तांब्या आणि पितळेच्या भांड्यांचा वापर पाणी साठवण्यासाठी आणि धार्मिक विधी करण्यासाठी केला जात असे. मंदिरांसारख्या पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणीही अनेक दगडी कोरीव काम केले आहे. दुष्काळ आणि पूर. नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतो तेव्हा पूर येतो. कधी कधी धरणे आणि जलाशयामधील पाण्याची पातळी वाढते आणि दरवाजे उघडले जातात, ज्यामुळे जास्तीचे पाणी आजूबाजूच्या भागात वाहून जाते. परिणामी नदीकाठच्या गावांना त्याचा फटका बसतो. पुरामुळे मालमत्तेचे नुकसान होऊ शकते आणि पाण्याच्या दूषिततेमुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जेव्हा पाऊस कमी किंवा अजिबात पडत नाही तेव्हा दुष्काळ पडतो. उशिरा किंवा कमी पाऊस पडल्याने शेतीयोग्य जमीन शेतीयोग्य राहू शकत नाही. लोकांना उपजीविकेच्या शोधात इतर ठिकाणी स्थलांतर करण्यास भाग पाडले जाऊ शकते. जलसंपत्ती, दुष्काळ आणि पूर यावरील आपला धडा येथे संपतो. मला आशा आहे की तुम्ही चांगले शिकलात. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे.